आता मी करणार आहे स्टोर. 2 महिन्यापासून आवरला नव्हता मी, असा पसारा पडलेला आहे इथे वगैरे, सगळं कोठ्या वगैरे सगळं स्वच्छ झालं. आणि हॅलो एव्हरीवन, तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप छान असाल. तर आजच्या नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्हाला माहीतच आहे की आता लवकरच गौरी गणपती येत आहे. तुमच्या घरी म्हणजे कोणाकोणाच्या घरी गौरी गणपती येत आहे. गणपती तर सगळ्यांच्याच घरी येते, पण गौरीचा पण आगमनच त्यांच्या पाठोमाग असते, पाठोपाठ असते. तर माझ्या घरी पण गौरी गणपती येत आहे. त्याच्याचसाठी मी आज म्हणजे विचार केला आहे की लवकरच आता म्हणजे गौरी गणपती येणार आहे, तर आपल्याला साफसफाईला लागलं पाहिजे. कारण की दिवस खूप कमी राहिलेले आहे, म्हणून म्हटलं थोडं काम करत राहा. आणि कसं आहे, ऊन आणि पाऊसाचा मेळ जरा बरोबर लागत नाही आहे. कधी पण ऊन पडते, कधी पण पाऊस पडते. आपल्याला कपडे वगैरे धुवायचे असते, म्हणून म्हटलं चला आज मी काहीतरी थोडंफार करावं. आणि त्याची सुरुवातच मी आज माझ्या स्टोर रूमपासून करणार आहे. स्टोर रूम म्हणजे माझी अडगळीची रूम आहे माझ्या घरी, तर त्याच्यापासूनच मी आज सुरुवात करणार आहे. त्यासाठीच मी सकाळी आज म्हटलं लवकर स्वयंपाक वगैरे करून घ्यावं. कारण की मला कोणतंही एक्स्ट्रा जर काम करायचं असलं तर सर्वात आधी मी घरात स्वयंपाक, माझे घरातले कामं, आंघोळ वगैरे हे सगळं माझं उरकून घेते. म्हणजे कसं मुलं शाळेत वगैरे जायला, बाकीचे आपापल्या कामाला लागायला मोकळे होऊन जातात आणि मी माझ्या कामाला मोकळी होते. म्हणून मी सगळं आज शेपूची भाजी करून घेतली, मुगाची डाळ वगैरे टाकून पोळ्या केल्या. आज वरण भात काही लावला नाही, मी साधा सिंपल आज स्वयंपाक केला होता. कारण की खूप वेळ होतो. आणि म्हणजे कसं आहे ना, आता सध्या ऊन म्हणजे पडतच नाही आहे, बद्दलच आहे. त्यासाठी मी अडगळीची माझी स्टोर रूम आवरून घेत आहे. कारण की जे माझ्या घरी ब्लँकेट्स वगैरे आहे ते मला धुवून वेगळे ठेवायचे असते. जशी ऊन पडते त्याप्रकारे मी माझं कामाचं रुटीन चालवते. आणि आता मी तुमच्यासोबत म्हणजे एखादा मला सगळे कामाचं थोडं पार्टमध्ये शेअर करणार. चला, तर माझं इकडचं काम झालेलं आहे. तर आता मी करणार आहे स्टोर रूमची सफाई. तुम्हाला चला दाखवते मी माझं स्टोर रूम. हे आहे माझं इकडे स्टोर रूम. हे बघा माझं स्टोर रूम आहे. हे पाहू शकता तुम्ही. हे दरवाजा थोडा अर्धाच उघडला आहे. आणि स्टोर रूममध्ये सगळा आता असा पसारा पडलेला आहे. हा धान्याच्या कोठ्या सगळा 2 महिन्यापासून आवरला नव्हता मी. स्टोर रूम, धान्याच्या कोठ्या आहे आणि हे कपाट आहे माझं. हे असा पसारा पडलेला आहे इथे सगळं स्टोर रूममध्ये. वरती ही स्टोर रूम तशी माझी 6 बाय 6ची स्टोर रूम आहे. ते मी अशी स्पेशल थोडा पसारा ठेवण्यासाठी, आणि मेन म्हणजे मला धान्याच्या कोठ्या वगैरे ठेवायला जागा पाहिजे होती, तर त्याच्यासाठी बनवलेला होता. पण सध्या 2 महिने झाली याला काही आवरलं नाही आहे. धरलं की सामान ठेवलं, कोणी पण आलं आणि सामान ठेवलं, अशा प्रकारचं हे झालेलं आहे. म्हणून एवढं स्टोर रूम माझं अस्तव्यस्त झालेलं आहे. इथे आमच्या दुकानातल्या भट्ट्या वगैरे जे लागतात आम्हाला, ते भट्ट्या वगैरे सुद्धा ठेवलेल्या आहे. काही दुकान नेले आहे, काही वरती ठेवलेलं आहे. अजून एक भट्टी, खुर्च्या वगैरे आहे त्या वरती ठेवलेल्या आहे. भट्टी आहे ते 2 भट्ट्या, एक मोठी भट्टी आहे. बाकी हे मोठे गंज जे महालक्ष्मीला वगैरे लागतात. हे पेटी आहे, याच्यात महालक्ष्मीचं सामान आहे. हे बघा इथे पण पेटी आहे, त्यात पण महालक्ष्मीचं सामान आहे. आणि भरपूर पसारा झालेला आहे. मला कमीत कमी 1-1.5 तासाच्या वरती लागणार आहे हे आता आवरायला. आणि मी हे एकटी नाही आवरू शकत. हे तर घरी नाही आहे, पण ईशानची मदत मला घ्यावं लागेल. कारण की तोच वरती चढून सामान वगैरे काढणं हे सगळं करून देईल. आणि सर्वात अगोदर तर मला हे रूम साफ करण्यासाठी हे जे कपाट आहे माझं जुनं, इथे ठेवलेलं होतं मी, तर ते मला बाहेर काढावं लागेल ह्या रूमच्या. हे बघा, ह्या रूमच्या बाहेर काढावं लागेल मला. तेव्हाच काही मी साफसफाई माझी करू शकते. नाही तर हे रूम आवरणं म्हणजे खूप कठीण आहे. कारण की खूप छोटी रूम आहे. स्टोर रूम म्हणून वापरतो आम्ही. धान्याच्या कोठ्यासुद्धा आहे ह्या. इथे काही माझ्या याच्यात नवीन भांडे वगैरे काही ते पण मी ठेवत असते. पितळीचे भांडे आहे माझे इथे बघा. आणि हे 2 आहे ना, ही कोठी
आणि ही कोठी, यामध्ये पण दोन्ही याच्यात भांडे भरलेले, म्हणजे पितळीचे भांडे आहे माझे, याच्यात देवाचे भांडे जे मला लागतात ते भांडे ठेवलेले आहे, दोन्ही भरून आहे. आणि ह्याच्यामध्ये, ह्या कोठीमध्ये, ही जी मोठी कोठी आहे यामध्ये स्टीलचे भांडे जे महालक्ष्म्यात वापरल्या जातो आम्ही, चमचे, प्लेटा, ताटं जे नवीन लागते आम्हाला वापरते, तर ते आहे ह्या कोठीमध्ये स्टीलच्या. याच्यात तुरीची डाळ वगैरे भरली आहे. बाकी इथे ह्या 3 कोठीमध्ये तांदूळ असते. 3 कोठे आहे इथे, हे बघा, 1, 2 आणि 1 पाठीमागं आहे ही. आणि इथे ह्या कोठीला गहू असते. तर अशा प्रकारे आम्ही, मेन म्हणजे आम्हाला धान्य ठेवायला जागा पाहिजे होती. आम्ही हॉलमध्ये वगैरे बेडरूममध्ये चांगलं नव्हतं वाटत, म्हणून स्पेशल एक जागा करून हे बांधून ठेवलेली होती. इथे बघा महालक्ष्म्याचे स्टँड आहे आमच्या इथे वरती ठेवलेले आहे, जे वापरतो आम्ही. आणि याच्यात महालक्ष्म्याचे मुखवटे नाही आहे, महालक्ष्म्याचे मुखवटे आतमध्ये आहे. याच्यात फक्त जो डेकोरेशनला वस्तू वापरतो ते आहे. याच्यामध्ये डेकोरेशनचं सामान आहे म्हणून स्टोरूमला ठेवलेलं आहे. महालक्ष्मी आमची घरात आहे आतमध्ये. तर अशा प्रकारे माझं हे स्टोरूम आहे. चला आता आपण आवरू आणि मी तुम्हाला आवरताना दाखवते. चला, सगळ्यात पहिले आपल्याला कपाट काढायला लागेल. बाहेर हे काढ ना, काढायचं काय आहे पसारा, बाहेर नाही ठेव. फेकू नको रे, फेकू नको. देन काय खराब झालं?
तर हा आहे माझा स्टोर रूम. आता मी स्वच्छ केलेला आहे. हे बघू शकता तुम्ही. आधी कसा दिसत होता, खूप पसारा भरलेला होता. आता मी थोडा व्यवस्थित लावलेला आहे. हे बघा, असं सगळं करून ठेवलं मी व्यवस्थित. हा, आता असा झालेला आहे सगळा पसारा माझा. पूर्ण माझ्या घरी एवढा पसारा आहे. बघा, हे कोठी स्टीलची, हे असं सगळं. आता ही रूम खूप छोटी आहे म्हणून मी तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही आहे एका कॅमेरामध्ये. पूर्ण तर येणार नाही आहे, पण मी तुम्हाला दाखवायची कोशिश करत आहे. गव्हाची कोटी आहे आणि जे कपाट होतं ते बाहेर ठेवलं आहे, ते पण आतमध्येच ठेवणार मी. हे आहे माझं स्टोर रूम. पूर्ण असं दिसते. आता याच्यात तर सामान, वेस्टेज सामान जास्त आहे जे आमच्या घरी फेकू देत नाही. पण आता काय करा, ठेवाच लागते. काही कधी ना कधी कामच पडत असते म्हणून ठेवत असते. तर आता एवढं स्वच्छ केलं मी. तर मी आता हे सगळं असं ठेवून दिलेलं आहे. आता माझं थोडंसं आवरणं वगैरे झालं. त्याला लागला आहे, खूप वेळ लागलेला आहे. पूर्ण घाम येऊन गेला आहे मला. तर हे बघा, असं आता मी ठेवलं आहे सगळं स्वच्छ करून. आता तर हे सुरुवातच आहे. आता गौरी गणपती येत आहे म्हणून सुरुवात स्टोरूमपासून केलेली आहे. कारण की जे आपल्याला ब्लँकेट वगैरे धुण्याचं आहे ते सगळं मी धुवून धावून, म्हणजे आपला हातबोट नको म्हणून धुतलेलं याच्यावर काही म्हणून एका बाजूने मी धुवून ठेवून देणार आहे सगळं. तर हे आता स्वच्छ झालं आहे माझं. ते असं फायनल दिसत आहे माझं हे सगळं. बघू शकता तुम्ही. स्टोर रूम म्हणून आम्ही केलं आहे. स्टोर रूम कमी आणि कबाडखाना जास्त आहे. हा मला खूप वैताग येते हा स्टोर रूम आवरणं, म्हणजे खूप टास्क आहे. कारण की आवरणारी फक्त मी आहे, पण पसारा माझ्या घरचे सगळे लोक करतात. मी अजून घरात कोणाला बोलू पण नाही शकत. बोललं की अजून, म्हणून जसं शांततेत आहे तसं मी करते. जे आहे ते ठेवून देते, ज्याला लागलं ते. तुम्ही माहीत आहे, ज्यांच्या घरी असा पसारा असते त्यांना माहीतच असते की कसं स्टोर रूम वगैरे आवरणं किंवा काही. खूप लोकांच्या घरी तर धान्याच्या कोठ्या वगैरे घरातच वगैरे ठेवतात, पण माझ्या घरी मी थोडं पसाऱ्यासाठी, धान्याच्या कोट्यासाठी आणि शॉपचं सामान असते म्हणून मी असं हे गंज वगैरे आम्हाला लागतात. भांडे कुंडे जे आहे ते अजून स्टीलच्या याच्यात मी असं हे स्टीलच्या याच्यात माझे खूप सारे असे स्टीलचे भांडे आहे.
आणि याच्यात धान्य डाळ आहे, याच्यात गहू थोडेसे ठेवलेले शिल्लकचे, आणि हे तांदूळाच्या अशा 3 कोठ्या भरलेल्या असतात माझ्या घरी. आणि ही जी आहे ही गव्हाची कोटी आहे, हे तुम्हाला मी सांगितलेच आहे. तर हे मी गव्हाची कोटी वगैरे भरते, याच्या गहू वगैरे भरून ठेवते. आणि हे धान्यासाठी मेन करायची होती, पण याच्यात धान्य कमी आणि बाकीचा पसाराच जास्त होतो. काय करू मी? चला तर असं आवरलं आहे मी तुम्हाला आता फायनल मी जेव्हा सगळं अजून हे बघा इकडे मी दाखवते पसारा. याच्यातलं जेव्हा आवरलं इकडचं बघा तुम्हाला दाखवते मी. हे बघा बाहेर रूमच्या बाहेर स्टोर रूमच्या बाहेर असा पसारा पडलेला आहे. हा याच्यातला काही वेस्ट आहे तो मी फेकून देणार आहे. आणि हे बघा इकडे कूलर अजून तसाच पडलेला आहे. कूलर आता ज्या दिवशी माझे मिस्टर राहीन घरी त्या दिवशी कूलर ईशान आणि दोघं बापले का मिळून हे कूलर वरती नेऊन ठेवून, हॉलचा पण कूलर बाहेरच आहे अजून, तर तो पण कूलर नेऊन ठेवतील ते दोघं जण. आणि मला दम पण लागत आहे, खूप दमली मी आता. आवरून एकटीचा मागे खूप पोहून जाते. आणि गौरी गणपतीचं सगळं टेन्शन मला जास्त एकटीला असते, करावं लागते सगळं स्वच्छता वगैरे. आता एक दिवस मी सगळं घर एका दमाने स्वच्छ नाही करू शकत. म्हणून मी थोडं जसं होते माझ्या घरातलं काम आवरून दिवसा मी हे काम करते आणि संध्याकाळी तुम्हाला माहीतच आहे मी शॉपला जाते. म्हणून कारण की जाते थोडा वेळ नवऱ्याला हातभार लागावं म्हणून दुकानात, म्हणून मी तिथं जात असते. कानात वगैरे काहीच नाही आहे माझं, म्हणून थोडंसं एकदम चपटं घामानं केस पण असे झाले. असं इग्नोर करा माझ्या थोबड्याकडे जरा. दमली मी थोडी. स्वच्छ ईशाननं पण थोडंसं करून दिलं वरचं वगैरे. हे ईशाननं लावून दिलेलं आहे मला आणि तो पळून गेला. त्याला थोडं सांगितलं मी करू लागायला, पण तरी हे बघा बाहेरचं सोडून दिलं. त्यानं तुम्हाला दाखवलं आहे बाहेरचं हे सगळं मी असं सोडून दिलं आहे त्यांनी. आता हे मला करणं आहे. आता किती वाजले मला काहीच नाही माहीत आहे. आता मी करते हळूहळू आणि तुम्हाला दाखवते. चला तर असेच भेटू समोर. अजून मी दाखवते, फायनल लुक दाखवते. बरं झालेलं नाही आहे हे, फायनल लुक दाखवते. चला चला तर सगळा स्वच्छ झालेला आहे. तुम्ही बघू शकता मी पूर्ण इकडून सगळं स्वच्छ केला. हा पोर्च आहे माझ्या मागचा सगळ्यात घराचा. हा सगळा मी आता स्वच्छ करून घेतला आहे. झाडून पुसून सगळं झालं माझं आता. आणि हे आहे माझं स्टोर रूम. बघा आता तुम्ही आता हे कपाट वगैरे लावलेलं आहे असं तुम्हाला दाखवते मी. हे बघा हे आता स्टोर रूम असं झालेलं आहे. स्वच्छ दिसतंय तुम्हाला आहे. हे आता इकडे सगळं स्वच्छ झालं माझं कपाट वगैरे सगळं, कोठ्या वगैरे सगळं स्वच्छ झालं. आणि हा पसारा असाच राहणार आहे कारण की हे माझं सामान आहे आणि अति आवश्यकमध्ये आहे लागणारं, तर ते आहे. तर चला अशी केली आजची साफसफाई झाली. स्टोर रूम स्वच्छ झालं. इथून श्री गणेश झाला माझ्या गौरी गणपतीच्या साफसफाईला. तुमच्या घरी झाली का ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओपर्यंत. बाय.